आपल्या आयुष्यात अशी अनेक माणसं असतात जी आपल्या तोंडावर इतके गोड बोलतात की आपल्याला वाटतं जगातील सर्वात चांगली व्यक्ती हीच आहे. पण मित्रांनो, सायकोलॉजी असं सांगते की जेवढं जास्त गोड बोलणं असतं तेवढंच त्यामागे काहीतरी काळं असण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा आपण अशा लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि शेवटी आपल्याला मोठ्या धोक्याचा सामना करावा लागतो. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण अशा 5 खुणांबद्दल बोलणार आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की समोरची व्यक्ती खरंच तुमची आहे की ती फक्त गोड बोलून तुमचा वापर करते. यातला 5वा मुद्दा इतका भयानक आहे की तो ऐकल्यावर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राकडे सुद्धा संशयाने बघायला लागाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. पहिली खूण, गरजेपेक्षा जास्त कौतुक करणे. पहिली खूण म्हणजे गरजेपेक्षा जास्त कौतुक. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचं, मग ती छोटी असो वा मोठी, खूप जास्त कौतुक करायला लागते, तेव्हा सावध व्हा. सायकोलॉजीनुसार याला लव्ह बॉम्बिंग असे म्हणतात. पण आपण साध्या भाषेत याला म्हणीचा आधार देऊ शकतो की अति तिथे माती. जो माणूस तुमच्या चुकांवर तुम्हाला टोकण्याऐवजी फक्त तुमची स्तुती करतोय, तो नक्कीच तुमच्याकडून काहीतरी फायदा मिळवण्याच्या विचारात आहे. यामागील सायकोलॉजी. माणसाच्या मनाला स्वतःची स्तुती ऐकायला खूप आवडते. जेव्हा समोरची व्यक्ती तुमचं कौतुक करते तेव्हा तुमच्या मेंदूला खूप बरं वाटतं आणि तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला लागता. धोकेबाज लोक नेमका याच गोष्टीचा फायदा घेतात. ते तुमच्या मनाचा ताबा मिळवण्यासाठी शब्दांचा गोडवा वापरतात. समजा तुमचा एखादा मित्र आहे जो तुम्हाला सांगतो की तुझ्यासारखा हुशार माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, पण खरं तर तुम्ही तेव्हा एखादी साधी गोष्ट केलेली असते. अशा वेळी विचार करा की तो खरोखर तुमचं कौतुक करतोय की तुम्हाला चण्याच्या झाडावर चढवतोय. अशा लोकांमुळे आपण हवेत उडायला लागतो आणि आपल्याला आपली खरी प्रगती दिसत नाही. शेवटी जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते तेव्हा हे लोक सर्वात आधी पळून जातात. कोणीही कौतुक केलं की लगेच हुरळून जाऊ नका. समोरच्या व्यक्तीचे शब्द बघा आणि त्यानंतर तिची कृती बघा. शब्द आणि कृती यात फरक असेल तर समजून जा की तिथे खोटेपणा आहे. दुसरी खूण, इतरांची गुपिते तुमच्याकडे सांगणे. दुसरी महत्त्वाची खूण म्हणजे ती व्यक्ती इतरांचे गुपिते किंवा इतरांच्या वाईट गोष्टी तुमच्याकडे येऊन सांगते. सायकोलॉजीचा एक साधा नियम आहे, जो माणूस तुमच्याकडे दुसऱ्यांची बदनामी करतोय तो 100% दुसऱ्याकडे जाऊन तुमची सुद्धा बदनामी करणारच. यामागील सायकोलॉजी. असे लोक तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी तुम्हाला असं भासवतात की मी फक्त तुलाच हे सांगतोय. यामुळे तुम्हाला वाटतं की आपण त्या व्यक्तीसाठी खूप खास आहोत, पण प्रत्यक्षात हे फक्त माहिती गोळा करत असतात. त्यांना लोकांची मने तोडण्यात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यात रस असतो. एक उदाहरण, तुमचा एखादा ओळखीचा माणूस तुमच्याकडे येतो आणि म्हणतो, बघ तो तुझा मित्र तुझ्याबद्दल काय बोलत होता, पण मी मात्र तुझी बाजू घेतली. अशावेळी तो माणूस तुमच्या मनात तुमच्या मित्राबद्दल विष पेरतोय हे लक्षात घ्या. नात्यावर परिणाम. अशा लोकांमुळेच तुमचे चांगले मित्र तुमच्यापासून लांब जातात. हे लोक समाजात तुमची प्रतिमा खराब करतात आणि तुम्हाला एकटे पाडतात. यावर उपाय. जेव्हा कोणी तुमच्याकडे दुसऱ्यांची चुगली करायला येईल तेव्हा त्याला तिथेच थांबवा. त्याला सांगा की मला दुसऱ्यांच्या आयुष्यात रस नाही. अशाने तो माणूस तुमच्याकडे तुमची गुपिते विचारायला घाबरेल. मित्रांनो, आपण 2 खूप महत्त्वाच्या खुणा पाहिल्या, पण आता पुढच्या 3 खुणा अशा आहेत ज्या आपण रोजच्या आयुष्यात बघतो पण त्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः 5वी खूण ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यात साध्या आणि चांगल्या लोकांशी जोडले जाऊ इच्छिता. पुढचे काही मिनिटे तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकतात, म्हणून लक्ष देऊन ऐका. तिसरी खूण, संकटाच्या वेळी गायब होणे. तिसरी खूण म्हणजे संकटाच्या वेळी गायब होणे. तोंडावर गोड बोलणारे लोक फक्त तुमच्या चांगल्या काळात तुमच्या सोबत असतात. जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा त्यांचे फोन बंद होतात किंवा त्यांच्याकडे हजारो कारणं तयार असतात.
यामागील सायकोलॉजी. अशा लोकांना संधी साधू म्हणतात. सायकोलॉजीनुसार त्यांचे तुमच्यावर प्रेम नसते, तर तुमच्याकडे असलेल्या सत्तेवर किंवा पैशावर प्रेम असते. जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना काहीतरी मिळतंय तोपर्यंत ते तुमचे पाय धरायलाही तयार असतात. पण ज्या दिवशी तुमची परिस्थिती खराब होते त्या दिवशी ते तुम्हाला ओळखतही नाहीत. एक प्रसंग सांगतो. कल्पना करा, तुम्ही एका मित्राला नेहमी पार्टी देता, त्याचे बिल भरता, पण जेव्हा तुम्हाला खरंच पैशांची किंवा मदतीची गरज पडते तेव्हा तो म्हणतो, अरे माझ्याकडे पण आत्ताच काहीच नाही आहे. हाच तो खोटा माणूस आहे. यावर नात्यावर परिणाम. अशा लोकांमुळे आपल्याला जेव्हा खरोखर मदतीची गरज असते तेव्हा आपण स्वतःला खूप एकटे आणि हतबल समजतो. आपल्या माणसांवरून विश्वास उडायला लागतो. यावर उपाय. तुमच्या चांगल्या काळात जे लोक तुमच्या सोबत आहेत त्यांना तुमचा वाईट काळ दाखवू नका, पण त्यांची पारख करा. छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना मदत मागून बघा, मग तुम्हाला त्याचं खरंच रूप कळेल. चौथी खूण. फक्त स्वतःबद्दलच बोलणे. चौथी खूण म्हणजे ती व्यक्ती फक्त स्वतःबद्दलच बोलते. तोंडावर गोड बोलणारे लोक खूप हुशार असतात. ते बोलण्यात इतके पटाईत असतात की ते तुम्हाला बोलण्याची संधीच देत नाहीत. ते नेहमी स्वतःच्या मोठेपणाचा गप्पा मारतील किंवा स्वतःच्या समस्या सांगून तुमची सहानुभूती मिळवतील. यामागील सायकोलॉजी. याला अहंकारी सायकोलॉजी म्हणतात. अशा लोकांना असं वाटतं की जग त्यांच्या भोवतीच फिरतंय. जे तुमच्याशी गोड बोलतात कारण त्यांना एक ऐकणारा माणूस हवा असतो. त्यांना तुमच्या भावनांशी किंवा तुमच्या समस्यांशी काहीही घेणं देणं नसतं. खऱ्या आयुष्यातील गोष्ट. तुमच्या ओळखीत असा कोणी असेलच जो फोन केल्यावर अर्धा तास फक्त स्वतःचाच रडगाणं गातो आणि जेव्हा तुम्ही तुमचं काही सांगायला जाता तेव्हा म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो. नात्यावर परिणाम. अशा नात्यात तुम्ही फक्त एक डस्टबिन म्हणून राहता, जिथे समोरचा माणूस आपला कचरा टाकून जातो. तुम्हाला कधीच मानसिक शांतता मिळत नाही. यावर उपाय. अशा लोकांशी बोलताना मर्यादा ठेवा. जर समोरचा माणूस फक्त स्वतःचं सांगत असेल तर त्याला सांगा की मला आता दुसरं काम आहे. तुमची ऊर्जा अशा लोकांसाठी वाया घालवू नका. पाचवी खूण. वागण्यातील अचानक होणारा बदल. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या आणि पाचव्या खुणेकडे. ती म्हणजे वागण्यातील अचानक बदल. जो माणूस खरोखर चांगला असतो त्याचं वागणं सर्वांशी सारखं असतं, पण धोकेबाज माणूस मोठ्या लोकांशी गोड बोलेल आणि गरीब किंवा हाताखाली लोकांशी खूप उद्धटपणे वागेल. यामागील सायकोलॉजी. हे लोक मुखवटा घालून वावरत असतात. सायकोलॉजीनुसार एखाद्या माणसाचं खरं रूप बघायचं असेल तर तो त्यांच्यापेक्षा कमी ताकदवान माणसाशी कसा वागतो हे बघावं. जर तो हॉटेलमधल्या वेटरशी किंवा रस्त्यावरच्या कचरा उचलण्याशी चुकीचा वागत असेल तर समजून जा की एक दिवस तो तुमच्याशी सुद्धा तसाच वागेल. आपण एक काल्पनिक प्रसंग घेऊया. तुम्ही एका नवीन मित्रासोबत जेवायला गेलात. तो तुमच्याशी खूप आदराने बोलतोय, पण वेटरने थोडा उशीर केल्यावर तो त्यांच्यावर ओरडतोय आणि त्याला कमी लेखतोय. हाच तो संकेत आहे की हा माणूस मनातून चांगला नाही. यावर नात्यावर होणारे परिणाम. अशा लोकांमुळे समाजात तुमची सुद्धा बदनामी होते, कारण लोक तुम्हाला तुमच्या मित्रा म्हणून ओळखतात. अशा लोकांपासून दूर राहणे हेच तुमच्या हिताचे आहे. उपाय. माणसाची पारख त्यांच्या शब्दावरून नाही तर त्यांच्या संस्कारावरून करा. जो माणूस सर्वांचा आदर करतो तोच खरा आणि प्रामाणिक असतो. तर मित्रांनो, हे होते ते 5 मार्ग ज्यावरून तुम्ही तोंडावर गोड बोलणाऱ्या लोकांपासून स्वतःला वाचवू शकता. लक्षात ठेवा, आयुष्य खूप छोटं आहे आणि ते चुकीच्या लोकांसाठी वाया घालवू नका. सायकोलॉजी सांगते की तुमची प्रगती ही तुमच्या आसपास असलेल्या 5 लोकांवर अवलंबून असते. जर ते 5 लोक खोटे असतील तर तुमची प्रगती कधीच होणार नाही. तुम्हाला यातील कोणता अनुभव आला आहे का? किंवा तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव कोणाचं तरी आयुष्य वाचू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.